नमस्कार दादरकरांनो, आता आज मी इथं मिसळ महोत्सव आहे समाधान फाउंडेशन यांच्यातर्फे आज आयोजित करण्यात आलेला आहे। 23 तारीख दिनांक 23, 24, 25, 26 या 4 दिवस आपला मिसळ महोत्सव समाधान दादांनी आयोजित केलेला आहे। तरी सर्व दादरकरांना नम्र विनंती आहे आपण आवर्जून एकदा नक्की भेट द्या। अंदाज के साथ पेश करने की तो यकीनन हम लोग पेश करते हैं। हम साथ अपने जबरदस्त लॉर्ड्स ऑफ कलाकार को फिर एक बार याद करते हैं। वो जबरदस्त फिल्म तो ये थोड़ा सा फिर एक बार प्रत्येकाला हवावंच वाटत आपला प्रत्येक आनंदात आपला प्रत्येक आनंद आहे म्हणून तो ये एक सुंदर सा गीत फिल्म 100 डेज का समाधान पण त्याच टाइमवर आहे आणि समाधान तुझी जी लोकप्रियता आहे तू ती आपल्याला प्रसिद्धीमध्ये येतेच आहे आणि समाधान तुझ्या पुढे तुला आशीर्वाद आहे अशासाठी की कोरगावकर आणि सरवणकर हे फेविकॉलचं जोड आहे। शिवाय धन्यवाद। प्रेम जास्त आहे की धार्मिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मला वाटतं मुंबईमधले कुछ नए गीत कुछ पुराने तैयार होना भी जरूरी होता है। क्या बात है, जोरदार। आणि मी बघतोय की जेव्हा जेव्हा संघाचा पहिला दिवस सुरू होत आहे मला वाटतं पहिला हेलो हेलो
असं म्हणायचं की सर्वोच्च साहेबांना मानणारे आमचे श्री शशिकांत कोरगावकर या ठिकाणी उपस्थित त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत आणि प्रसिद्ध कोरगार पण आमचं स्वागत करावं. आभार व्यक्त पण एक मराठी चित्रपट प्रतिष्ठानमध्ये आणि माझ्याकडे फक्त 4 विद्यार्थी होते तेव्हा सदाकांत आणि समाजात त्यांची दुरापडी नाही तर एवढे सुंदर कार्यक्रम करून आणि एक उत्तम नगरसेवक म्हणून समाजाचं नाव आहे. सन्मानाने व्यासपीठावर यायचे आणि सागर चव्हाण चेतन राणे आपण सुद्धा व्यासपीठावर धन्यवाद सर. आणि रमेश आभार व्यक्त करतायत आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करत आहेत. ऋषि के बोल की याद है सबको आई होगी वो गिटार वाला सर्वांच्या मनामध्ये विराजलेले कार्यसम्राट आमदार सदानंदजी श्रवणकर साहेबांसाठी दाखवून झाले. त्याचबरोबर दादर महिला विभाग प्रमुख रियाजी दिवसकर ताईंचं सुद्धा आणखी आगमन झालेलं. आपण सर्वांनी एका जोरदार गजरात या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आजचा हा सोहळा अर्थात मानाचा सन्मानाचं हे 8वं वर्ष आणि आजचा हा पहिला महिला दिवस आपल्यासाठी खास अधिराज्य करणारी महाराष्ट्राची ही लाडकी लावणी घ्यायला आपल्या आधार आपल्या सौकर्याला आपल्या सर्वांनी करण्यासाठी येते. लावणी अप्सरा
एवढी गोष्ट हे आपल्याला कळत नसतं, कारण आपलं मन हे कधी आपलं नसतंच पुढे, ते दुसऱ्याच झालेलं असतं. म्हणजेच आपण चक्क प्रेमात पडलेला असतो. याच प्रेमात पडलेल्या प्रेम विरहित